नमस्कार, मी पायल. आपलं नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. तर हा दिवस आहे ना शुक्रवारचा आहे, तिसरा श्रावणी शुक्रवार. आणि श्रावणी शुक्रवार दिवशी आहे ना वरदलक्ष्मी व्रत करायचं होतं. हे 8 तारखेला आलं होतं, 8 ऑगस्टला. आणि ते हे फक्त वर्षातून एक वेळेसच येतं, त्यामुळे ह्या दिवशी व्रत करायचं होतं. आता हे व्रत आहे ना मी खूप जणीचे अनुभव ऐकले, व्हिडिओ बघितले, त्यानंतर मग म्हटलं चला आपण करायला काही हरकत नाही. त्यामुळे हे व्रत मी म्हणजे या वर्षीपासूनच करायला लागले. आणि हे व्रत तसं बघायला गेलं तर खूप सोपं आहे. आता मी केल्यानंतर म्हणते, पण खूप छान अनुभव येतो. अनुभव येतो म्हणण्यापेक्षा खूप छान वाटतं. ही पूजा मांडल्यानंतर मन एकदम प्रसन्न होतं. आणि माता लक्ष्मीची पूजा करायची म्हटलं तर प्रत्येक घरात झाली पाहिजे. कारण जिथं विष्णुदेव असतात तिथं माता लक्ष्मी येते, आणि जिथं माता लक्ष्मी असते तिथं विष्णुदेव येतात. त्यामुळं मग त्यांची पूजा झालीच पाहिजे आपल्या घरामध्ये. आणि पूजा करणं म्हणजे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या स्वरूपात सुख, समृद्धी, आनंद ह्याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या असतात. तर पौर्णिमा होती, तर मी म्हटलं चला कुंचम हे भरावा आणि मग कुंकुमार्चन हे करून घेतलं. आणि आज मी नैवेद्यासाठी आहे ना गुलाबजामुन बनवले होते, कारण दुसऱ्या दिवशीच रक्षाबंधन होतं. त्यामुळं मग मुलांना काहीतरी होईल म्हणून मग गुलाबजामुन बनवून घेतलं. आणि आता जीवितेची पूजा करावीच लागते आपल्याला, कारण हे 4 शुक्रवार असतात. त्या दिवशी आपल्याला जीवितेची पूजा मांडावी लागते आणि लहान मुलांना ओवाळायचं असतं. मग ह्या गोष्टी कराव्याच लागतात. मग शुक्रवारी दिवशी एवढे पूजा मांडावे लागतात. तर खरंच खूप छान वाटत होतं, कारण रोजचा दिवस तर तोच राहतो, पण कधी कधी आहे ना असं शुक्रवारी मंगळवारी पूजा मांडल्यानंतर इतकं घरात प्रसन्न वाटतं, उल्हास येतो, इतकं छान प्रसन्न वातावरण तयार होतं. त्यामुळं मग पूजा खरंच खूप मनापासून होते. आणि वरदलक्ष्मी व्रत म्हणलं तरी हे व्रत आहे ना खूप जणी करतात आणि छान व्रत आहे हे. याचे अनुभवही खूप छान आहे. आणि हे शुक्रवारीच केलं जातं. बरं, शुक्रवारी केलं जातं, तर हे रक्षाबंधन येणार असतं ना त्या अगोदर जो शुक्रवार येणार असतो ना त्या दिवशीच हे व्रत फक्त केलं जातं. या व्रतामध्ये ना माता लक्ष्मीला वरदलक्ष्मी स्वरूपात त्यांची पूजा केली जाते. आणि या व्रतामुळे आपल्या घरामध्ये आरोग्य मिळतं, समृद्धी येते, सौभाग्य अखंड राहतं, कौटुंबिक सुख, शांती, समाधान मिळतं. त्यासाठी हे व्रत केलं जातं. आणि या व्रताचे खूप सारे काही नियम नाहीयेत, साधी सिंपल पूजा असते. पण आहे ना या पूजेमध्ये आहे ना आपण जो कलश भरतो ना तो पाण्याने भरायचा नसतो, तर तो धान्याने भरायचा असतो, म्हणजे तांदळाने भरायचा असतो. तर तांदूळ म्हणजे ना धनधान्याचं प्रतीक म्हणून आहे ना तांदूळच याच्यामध्ये टाकलं जातं. आणि धान्याची आपल्या घरात भरभराटी होण्यासाठी हे व्रत केलं जातं. तर आहे ना व्रत करताना तेवढंच करावं लागतं. आणि तुम्ही कलश मांडून फक्त गणपतीची पूजा करून हे व्रत केलं जातं. पण आता आपल्याला सगळ्यांना अशी छान पूजा मांडल्यावर असं छान वाटतं. त्यामुळे आपण छान आठासाने पूजा मांडतो. आणि लक्ष्मीला ची पूजा करण्यात खरंच खूप छान वाटतं. तर आहे ना मी इथं आरती संध्याकाळी करून घेणार आहे. तशी पूजा मी आहे ना सकाळीच मांडून घेतली. आणि ह्या पूजेचं आहे ना सकाळी पूजा मांडू शकता, नाही तर तुम्ही संध्याकाळी मांडू शकता. आणि पण हे व्रत असं आहे की तुम्ही त्याच दिवशी व्रत करायचं आणि त्याच दिवशी उद्यापन करायचं असं असतं, की 4 शुक्रवार करायचे, 5 असं नसतं या व्रताचं. ज्या दिवशी पूजा करायची त्या दिवशीच व्रताचं उद्यापन हे करून टाकायचं. आणि उद्यापन ही खूप सोपं आहे. तुम्ही फक्त एक सुवासिनीला बोलवायचं, तिला तुम्हाला जसं जमेल तसं करायचं. तुम्ही ओटी भरायची तांदळाने, आणि तुम्ही जेवायला करा, नाहीतर मग नुसती खिरीचा प्रसाद दिला तरी चालतो. आणि माता लक्ष्मी म्हणलं की खिरीचा प्रसाद करायचाच. आणि मी तर आवर्जून करते. मग एखादी खीर असे, कुठलीही खीर असं, तांदळाची, गव्हाची, रव्याची, असं खीर बनवते. आणि तुम्हाला आहे ना 2 दिवसाचे व्हिडिओ एकत्र टाकते मी, शुक्रवारचा आणि शनिवारी तर रक्षाबंधन होतं, ते 2 दिवसाचे व्हिडिओ एकत्र येणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी पौर्णिमा होती. तर पहिला नारळ आहे ना माझा थोडासा पाण्याने आहे ना खराब झाला होता, त्याला बुरशी आल्यासारखं झालं होतं. तर मग चला म्हटलं पौर्णिमा आहे तर नारळ चेंज करावं. आणि मी नारळाचं आहे ना कधीच असं सोलून घेत नाही.
तर ह्या वर्षी म्हणण्यापेक्षा आत्ताच फक्त ह्या वेळेसच मी नारळ सोडला. आणि नारळ स्वतः मी काळजी घेतली का मला असं वाटायचं की ते खालचं निघेल, म्हणून मग मी थोडंसं अर्धाच नारळ सोलून घेतला आणि आज छान मळवट भरला. खूप व्हिडिओमध्ये बघितलं होतं असं मळवट भरलेलं. तसं मी आहे ना मुखवटेच लावत होते खूप दिवसापासून. माझ्याकडं 2-3 मुखवटे आहेत, तर तेच चेंज करून लक्ष्मी मातेचं काय असेल तर कलशाला लावलं की छान दिसायचं, म्हणून मी तसंच करायचे. म्हटलं चला आता काहीतरी वेगळं करू. त्यामुळं मग असा मळवट भरलाय, तर खूप छान वाटत होतं दिसायला, बघ चांगलं वाटतं. आणि आता मंगल कलश भरून घेणार आहे. तर स्वस्तिक पहिल्यांदा काढलं. स्वस्तिक तसं मी आहे ना रोजच्या पूजेत काढत नाही, असं पौर्णिमा, कधी मंगळवार, कधी काय देवीचं असेल तरच स्वस्तिक काढते कुंकवाने. आणि उजव्या साईडला आपल्याला मंदिराच्या उजव्या साईडलाच कलश भरून ठेवायचा असतो. आणि आपल्या घरामध्ये आहे ना मंदिरामध्ये कलश नक्की असावा, तुम्ही पूजा करत असाल. आणि मंदिरात जागा नसेल तर ते कलश तुम्ही समोरही ठेवू शकता मंदिराच्या. तर असा कलश माझा मांडून झालाय आणि ह्याच्यामध्ये सुपारी, पैसा, हळदी कुंकू आणि अक्षदा टाकायच्या असतात. आणि पौर्णिमा म्हटलं की हळदीचं लेपन आलंच, आणि हळदीचं लेपन करावंच लागतं. आणि खरंच हळदीचं लेपन केलं ना एवढं दारात पॉझिटिव्ह वाटतं. आणि कुणी घरातून म्हणजे येणार असेल तर त्यालाही खूप छान वाटतं. त्यामुळं ते मला तर आहे ना आता मीच फक्त हळदीचं लेपन करते आमच्या घरात. तर त्यांना बघायला खूप छान वाटतं. अजून तरी आमच्या घरात अजून दुसरं कोण करत नाही हळदीचं लेपन, म्हणजे आमच्या पाहुणे रावळे की माझ्या ओळखीचे कोणाचे, अजून तर मी कोणाचंच बघितलं नाही, फक्त मीच करते. तर ते मला बघायलाही छान वाटतं, मलाही बघायला छान वाटतं, करायलाही छान. आणि खरंच खूप छान वाटतं हळदीचं लेपन करायला दरवाज्यांमध्ये, खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हटलं की काहीतरी नवीन करायचं होतं. आणि अगोदर ठरवलं होतं की नारळाची वडीच बनवावी, पण म्हणलं एवढा वेळ नाहीये तर पटकन नारळी भातच करावा, काहीतरी वेगळं. कारण वड्या तर कधी कधी होतात करणं, तर नारळी भात काही एवढा माझ्याकडून करणं होत नाही. त्यामुळं म्हणलं चला नारळी भात करावं आणि पटकन होतं. आणि असंही आहे ना सण असेल ना तर आपल्यालाही एक झालं की एक झालं की एक चालूच असतात आपली कामं. आणि त्याच्यातून स्वयंपाकही करायचा असतो, सगळी कामंही करायची असतात. त्यामुळं म्हटलं अगोदर नारळी भातच करून घ्यावं पटकन. तर त्यासाठी मी अगोदरच तांदूळ भिजू घातले होते थोडेसे, कारण ते छान होतात भिजल्यानंतर. तूप घेतलं, त्यात ड्रायफ्रूट टाकले, त्यानंतर तांदूळ टाकले, ते छान परतून घेतले. आणि त्याच्यामध्ये ना मी नारळाचं आहे ना दूध काढलं, ते घातलं, पण नंतर केशरचं दूध घातलं. असं घालून आहे ना छान परतून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून पहिल्यांदा शिजवून घेतलं. आणि त्यानंतर मग ते छान शिजल्यानंतर विलायची पूड टाकली. आणि मसाले कोण कोण दालचिनी ते टाकतं, पण मी दालचिनी नाही टाकणार, फक्त 2-3 लवंगा टाकणार आहे. जास्त मसाले नाहीत आमच्याकडे आवडत. आणि साखर टाकायची. इतका पटकन राईस होतो, पण टेस्टला अप्रतिम झाला होता, सगळ्यांनाच खूप आवडला. आणि हे ना येलो जेवढा दिसेल ना तेवढा छान दिसतं. आणि कलरही खूप छान आला. पहिल्यांदा थोडंसं कमी केशर पडलं, त्यानंतर मी थोडं अजून घातलं, त्यामुळे अजून कलर छान आला. आणि रक्षाबंधन म्हटलं की राखी बांधायची असते. तर आता मला तर मुलगी नाहीये, त्यामुळं मग मुलांना राखी मीच बांधते. मुलगी पाहिजे होती, पण आता आपल्या हातात काही गोष्टी नसतात त्यामुळं. आणि पण मुलगी असल्यानंतर सगळं चौकोनी कुटुंब होतं, एक मुलगा एक मुलगी असल्यावर, त्यामुळं असं वाटतं. आणि आपले सणच असे आहेत की सगळे सणामध्ये कुठले कुठले सण असे आहेत की त्यात बहीण लागते. आणि माझ्या मुलांना तर मोठ्या मुलाला तर खूप हौस होती की मला बहीण पाहिजे उठणं लावायला, राखी बांधायला, पण त्याच्याही नशिबात नव्हतं. आणि माझ्या नशिबात ही मुलगी नव्हती, आणि सरांच्या नशिबात ही बहीण नाही आणि मुलगीही नाही. असं आमचं कुटुंब झालं आहे. सरांना बहीण असती तर ती वेगळी गोष्ट होती, पण सरांना ही सक्की बहीण नाहीये आणि मुलांनाही आता बहीण नाहीये, तर असं झालं आहे. तर आता इथं श्रीलाही मी राखी बांधली आणि त्याने मला आहे ना पैसे टाकले. सरांनी त्याला छान पैसे दिले आणि त्याने मला टाकले. तर ते खूप ओवाळून झाल्यानंतर टाकले, त्याचं ते खूप छान वाटलं आम्हाला. त्यानंतर आम्ही गेलो होतो सरांची, म्हणजे ह्या गुरु बहीण आहेत, म्हणजे सरांनी मानलेले,
तसं गुरु बहिणी आहेत आणि आता आमच्या रिलेशनमध्येही आहेत. म्हणजे आमचं सासटो लोटोच असंच, कारण त्यांचं सासर आहे ते माझं माहेर आहे, त्यामुळं साटलोटच झालं आहे. अगोदर त्या सरांनी त्यांना गुरु बहीण मानलं होतं तेव्हा काही माहीत नव्हतं, पण आमचं लग्न झाल्यानंतर आम्हाला माहीत झालं की असंही आमचं नातं आहे. त्यामुळे हे नातं इतकं छान झालं. आणि कधी कधी आहे ना, रक्ताच्या नात्यापेक्षा असे मानलेले नाते इतके खरंच खूप करतात. म्हणजे इतकं ते प्रेमळ आहेत. मुलांनाही तेवढंच, आणि मुलांनाही ओवाळून घेतलं त्यांना. अगोदर रिषभला ओवाळून घेतलं. अगोदर मुलांनाच ओवाळणार होते, पण मुलं काही तयार नव्हती मोबाईल पुढं, त्यामुळं मग त्यांना बळच बसवावं लागलं. तर त्या ओवाळून घेतात आणि त्या खूप असं प्रेमळ आहेत. आणि आमचं काही असेल तर त्या येतात. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्येही बघितलं आहे. आणि आम्ही असं मानलेलं नातं मानतच नाहीत, कारण त्या एवढं करतात की असं वाटतच नाही की आमच्या त्या सख्या नणंद नाही. आणि नणंद तर आहेतच, पण त्या आमची चांगली मैत्रीण आहेत, हे खूप महत्वाचं आहे. तर आता रिषभ इथे पाया पडून घेते आणि श्रीला राखी बांधायचं. तर श्रीला काय आज राखी बांधायची नव्हती ताईकडनं, कारण तिथं खेळायला त्याला चान्स नव्हता, त्यामुळे त्याला मोबाईलच पाहिजे होता. आणि मोबाईलचं लक्ष म्हणलं की मुलं काही ऐकतच नाहीत. तरी पण त्यातून त्यांनी बांधली, तर त्यांनी बांधून घेतली छान. पण इतकं ताईंचा आवडता आहे ना ते लाडू. आणि त्याला आहे ना, श्रीला आम्ही श्री म्हणतो फक्त, बाकीचे सगळेजण त्याला लाडू म्हणतात. लाडू शिवाय त्यांचं काही कोणाचं पान हलत नाही. पहिल्यापासूनच त्याला सगळेजण लाडू म्हणतात, जन्मल्यापासून. आम्ही फक्त श्री म्हणतो. तर इथे आहे ना, हेही त्यांनी मानलेला त्यांचा भाऊ होता, तर तेही आले होते रक्षाबंधन करायला. ताईचा असा स्वभाव आहे की इतकं छान सगळे नाते त्यांनी जपलेले आहेत. म्हणजे इतके भाऊ आहेत त्यांना, इतके सगळेच नाते त्यांनी एवढे जपले आहेत. त्यांचा खूप प्रेमळ स्वभाव असल्यामुळे ना या गोष्टी, आणि ते खरंच सगळ्यांचं एवढं करतात. म्हणजे एवढं करणं म्हणजे या जमान्यात मी खरंच दुर्मिळ बघितलं आहे, तरी पण एवढं सगळ्यांचं करतात. आम्हालाही त्यांनी ओवाळलं, त्यानंतर आमच्याही ओटी भरली. भावांचाही असतो रक्षाबंधनाने, आता भाऊजाईचाही त्यांनी करून टाकला. तर असा होता आमचा आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.